ची शेवटची तारीख होती आणि आता एक दिवस बाकी राहिलेला. आपल्याला वाटतं का की सरकार उद्यापासून निर्णय घेऊ शकतो म्हणून? ते काय आता 1 मिनिटात बी घेऊ शकते. घ्यायचं म्हणल्याच्या नंतर का राजकीय इच्छाशक्ती लागते. मराठ्यांची गरज नाहीये अशा भावनेतून ते चालतात. ते एकट्याचीच गरज आहे त्यांना अशी त्यांची भावना आहे. ठीक आहे, लक्षात आलंय समाजाच्या, त्यांना तो एकटाच पाहिजे. त्याच्या शेजारी बांधा. आता तुम्ही बंगले तो म्हणतो ना आमच्या शेजारी बांधा म्हणून, बांधा त्याच्या शेजारी. सगळं राज्य त्याच्या हातात आहे ना, तुम्हाला असं वाटतंय ना? ठीक आहे, ऐका त्याचं, करा मराठ्यावर अन्याय. मराठी कसे आरक्षण मिळते तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात. भुजबळांची अशी एक उद्विग्न प्रतिक्रिया आहे की जरांगे विरोधात केलेले भाषण मी मागे घेतो आणि जरांगेची मागणी सरकारनं लगेच मान्य करायला पाहिजे. तो एवढी चांगली नियत असते आमच्याविषयी बोलायची, आणि हे जर मराठ्याला आधी कळालं असतं, तू इतक्या खालच्या दर्जाचा विचाराचा आहे तर तुला इतकं मोठं मराठ्यांनी केलंच नसतं. मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे, पण तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत. हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते. त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजलं आणि तुला मोठं केलं आयुष्यभर, पण तू ते आत्ता वाकायला लागला आणि आता लोकांना कळायला लागलं हे किती गटार गंगा होती याच्यात, किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे. आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं. नसतं मराठ्याला आधी माहित नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे म्हणून, माहीतच नव्हतं. आत्ता माहीत झाले. कुचकं बोलतो का? तू आम्हाला काय, अरे आम्ही रानात आवत हाणणारे लोक आहेत. आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते. भाऊ तू नको आधी लागू, शहाणा होय आणखीन तरी तू. नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात? सरकार